त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता. ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवावर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे. तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हवन या दिवशी करतात. भगवान शिवाचं पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक केला जातो. त्रिपुर पौर्णिमाचे महत्त्व, महात्म्य, शिवपूजनाचा तसेच त्रिपुर वात हवनाचा मुहूर्त, त्रिपुर वात कशी लावावी, कोणते मंत्र म्हणावे, या दिवशी कोणती आध्यात्मिकता सेवा करावी, हवन कसं करावं अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे आज बघणार आहोत. तर यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे, परंतु त्रिपुरारी पौर्णिमा पूजन असतं. शिवपूजन असेल किंवा त्रिपुरवात आपण जी लावतो ती प्रदोष समयी संध्याकाळी लावली जाते आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायचे आहेत. ज्यांना 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरवातीचं हवन करायला जमणार नाही, त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्रिपुरातील हवन करावं. किंवा आपल्याला जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुर पौर्णिमेनंतर देखील एखाद्या संध्याकाळी प्रदोष समयी त्रिपुरवातीचं हवन अवश्य करावं. हवन करताना मंत्रसाधना महत्त्वाचे असते, त्यामुळे जरी उशिरा आपल्याला उपलब्ध झाल्या तरीसुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना अवश्य करावं. या ज्या त्रिपुरवाती आहेत, या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून यांचा हवन या दिवशी केले जातात. त्रिपुरवाती आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. 750 वाती असतात. बाजारात उपलब्ध नाही झाल्या तर आपण या वाती घरी देखील बनवू शकता. फक्त कापूर आणावा आणि ही वात आपण घरच्या घरी बनवू शकता. समजा एखाद्याला वातीचं उपलब्ध झाल्या नसतील, त्यांनी काय करावे? मंत्रोक्त हवन करा, शुद्ध तुपाची आहुती द्या, तरीसुद्धा ती अत्यंत फलदायी ठरेल. हवन कसं करायचं ते आपण पाहूया. या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं, त्यांचा अभिषेक करायचा असतो. संध्याकाळच्या वेळेला प्रदोष समयी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा असतो. ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्या ज्या 750 वाती असतात, या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजवत ठेवायच्या, म्हणजे त्यांचा हवन चांगलं होतं. व ती भिजत ठेवून मग आपल्या पूजेला सुरुवात करायची, म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्यांचा हवन चांगल्या रीतीने होईल. संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिवा लावल्यानंतर गणेश पूजा करायची. त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरातील अभिषेक कसा करावा? तर तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी, तिला शुद्ध पाण्यानं, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. देवघरासमोर एखादा पाट ठेवायचा,
चौरंग ठेवावा. त्यावरती शुभ्र वस्त्र जे भगवान शिवांना प्रिय आहे ते वस्त्र अंतरावर त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर आपल्या घरात शिवलिंग असेल तर ते ताम्हणात घ्यायचं. ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्या आणि ताम्हणामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृतांनी किंवा दुधानं, दूध नसेल कच्चं दूध घ्यावे. पिशवीतील किंवा उकळलेलं गार केलेले दूध घेऊ नका. ओम नमः शिवाय किंवा शिव अस्तोत्तर शतनामावलीने चमचाभर पळीभर पाणी टाकून भगवान शिवांना पिंडीला अभिषेक करायचा. बेलपत्र उपलब्ध झालं तर बेलपत्र अवश्य व्हावं. फुले व्हावीत. भगवान शिवांच्या पिंडीला म्हणजे शिवलिंगावरती भस्म लावावा आणि ते भस्म आपल्या कपाळाला लावावा. अशा रीतीने प्रदोष भगवान शिवांना प्रथम अभिषेक करून घ्यावं. अभिषेक झाल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत. हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल? आपल्याला लागेल हवनकुंड. हवनकुंड मातीचाही चालेल. त्यानंतर 750 त्रिपुरवाती घ्याव्यात. प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार असाल शक्यतो पूर्व बाजूला आपल्या घरातील पूर्व दिशेला हवनकुंड स्थापित करावं. त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा फुले व्हायची. ओम श्री वास्तु पुरुष आहे नमः हा मंत्र मनातले मनात म्हणायचा. हवनकुंड त्या ठिकाणी ठेवायचं. हवनकुंडाची देखील हळद अक्षदा फूल वाहून पूजा करायची. आता आपण पूजा सुरू करायच्या अगोदर ज्या त्रिपुरवाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती घ्याव्या आणि त्या हवनकुंडांमध्ये ठेवून द्याव्यात. कापूरांनी आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरावाती प्रज्वलित कराव्यात. या त्रिपुरवाती का जाळतात? त्रिपुरवाती त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्यांचा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केले जातात. कारण या दिवशी भगवान शिवानं त्रिपुर या दैत्याचा वध केला होता. त्रिपुर दैत्याची कथा आपण पाहणार आहोत. तर त्रिपुर दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली, त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्यांच्या या आराधनेतेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस सुद्धा करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला. देवाचं गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिलं. देव आनंदी झाले. त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले, स्तुती गायली, दीप उत्सव साजरा केला, ज्यालाच देव दीपावली असे देखील म्हणतात. देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटांचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्या यांचे निवारण व्हावे म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपले जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं. म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी अशा पद्धतीनं हवन करायचं आहे. तर हवन सुरू असताना आपल्याला काही मंत्राचं पठण करून हवन करायचं आहे. तर ते मंत्र आपण पुढील प्रमाणे पाहूयात. स्वामींचा मंत्र. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. स्वामींचा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा. स्वाहा म्हणताना
तुपाची आहुती द्यायची. या मंत्राचा आपण 11 वेळा किंवा 21 वेळा हवन करावं. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा. या मंत्राची देखील यथाशक्ती आपण पठण करून आहुती द्यायची. असा आपल्याला 11 वेळा या मंत्राच्या आहुती द्यायची आहे. त्रिपुरारी मंत्र. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असा आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळेला पठण करून हवन करायचं आहे. अशा या 3ही मंत्राचं आपण मंत्रोक्त हवन करायचं. या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेचा नवार्णव मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र कुठल्याही मंत्राचं हवन हे हवन सुरू असताना शुद्ध तुपाची आहुती देऊन आपण करू शकता. हवन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये शांती प्रस्थापित होते आणि मग आपल्या सर्व ज्या समस्या असतात त्यांचं आपोआपच निवारण होतं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की एक लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.